तर देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणामध्ये विधानसभेत निवेदन दिलं। खरातच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। सर्व संपत्तीची चौकशी होणार आहे असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मीर गावात खरातची 33 एकर जमीन आहे आणि या संपूर्ण प्रकरणी चौकशी होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलंय। गाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 33 एकर जमीन स्वतःचे नावे। मिरगाव तालुका सिन्नर येथे फार्म हाऊस, पाथर्डी गाव, गवळाणे गाव तालुका जिल्हा नाशिक येथे 10 एकर जमीन। सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 6 एकर जमीन। शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर 4.5 एकर जमीन स्वतःच्या नावे। काकडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शिर्डी विमानतळ 5.5 एकर जमीन। पाथर्डी फाटा नाशिक 800 स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट। ओझर जिल्हा नाशिक 4 गुंठेचे 3 फ्लॅट प्लॉट। आडगाव जिल्हा तालुका जिल्हा नाशिक 5 गुंठेचा प्लॉट। पनवेल नवी मुंबई येथे 40 गुंठे प्लॉट। कॅनडा कॉर्नर नाशिक येथे ऑफिस 180 स्क्वेअर फूट। संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे मुलगी सृष्टी नावावर 11 गुंठे प्लॉट। पुणे येथे मुलीच्या नावावर प्लॉट। कर्मयोगी नगर नाशिक येथे बंगला। शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे पार्टनरशिप मध्ये साई सिल्वर ओक मंगल कार्यालय। सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 5 जणांमध्ये मिळून 6 एकर जमीन। स्वतःकडे 12 तोळे सोने, पत्नीकडे 20 तोळे सोने। पत्नीच्या नावे डीमॅट अकाउंटवर 1 ते 2 लाख गुंतवणूक। एकूण बँक खाते 5, ICICI, युनियन, सारस्वत, विश्वास कोऑपरेटिव्ह, SBI अशा प्रकारे 40,87 लाख रुपयाचे बाजार मूल्य। तर खरातच्या शिवनिका संस्थेची ही चौकशी होणार आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये निवेदन करताना देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। शिवनिका संस्थेची सुद्धा चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे, माहिती दिली आहे। आरोपी अशोक खरात यांचे श्री शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मधील कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहे। तसेच अशोक खरात यांचे इतरही काही संस्थान ट्रस्ट असतील तर त्या संस्थानांची व त्यावरील कार्यकारी मंडळातील सदस्यांची सखोल चौकशी सुरू आहे।